Jai Prabhu Ram Guru
वार्षिक उत्सवाचा असा दुसरा दिवस आहे. आज कालच्याप्रमाणेच आपण श्रीरामकृष्ण, श्री शारदा देवी आणि स्वामी विवेकानंदांचं एकत्रित लीला चिंतन करणार आहोत. पण विशेषभर आपण श्रीरामकृष्णांच्या चरित्रावर देणार आहोत. मी सर्वप्रथम रामकृष्ण मठ पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. सात 15 सव्वा सात 40 मिनिटं. निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमिड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः. श्रद्धेय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज, स्वामी राघवेंद्रानंदजी, उपस्थित सर्व भक्तमंडळी, 3 दिवसीय वार्षिक उत्सवाचा आजचा दुसरा दिवस. भगवान श्री रामकृष्णांच्या जीवन आणि उपदेशावर आज आपल्याला चिंतन करायचं आहे. भगवान श्री रामकृष्ण आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात की आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. कारण कोणतीही गोष्ट सुरू करायची असेल तर आपल्याला विश्वास ठेवल्याशिवाय होत नाही. कारण वैज्ञानिक शोधसुद्धा पहिले विश्वास ठेवावा लागतो आणि मग ते शोधून काढतात. आध्यात्मिक जीवन आपल्या इंद्रियाच्या अतीत आहे. ज्या गोष्टी आपण आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून बघू शकत नाही, ज्यांचा अनुभव घेऊ शकत नाही, त्या गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणतात, तुम्ही विश्वास ठेवा. कारण ईश्वर किंवा आत्मा ह्या काही अशा गोष्टी नाही की आपण त्यांना आपल्या इंद्रियाद्वारे बघू शकू. पण ह्या गोष्टी जरी आपण बघू शकलो नसलो तरी त्या गोष्टी आहे, त्याचं अस्तित्व आहे, हे आपण मात्र नाकारू शकत नाही. आज वैज्ञानिक युगामध्ये मनुष्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत नाही. त्याला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला काही गरज नाही. कारण ह्या जगामध्ये जगण्यासाठी त्याला वाटतं की ईश्वराची काय गरज आहे. आपल्याकडे भरपूर पैसा आहे, अधिकार आहे, सगळं काही आहे. ईश्वर काय देणार आहे आपल्याला? जे पाहिजे ते तर आपल्याकडे सगळं काही आहेच. त्यामुळे त्याला ईश्वराची गरज भासत नाही. म्हणजेच त्याला आपण बंधनात आहो याची जाणीवच होत नाही. आपल्याला वाटते की आपण मुक्तच आहोत. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला फ्रीडम आहे, पण त्याच्या पलीकडे आपल्याला फ्रीडम नाही आहे. म्हणजे आपण बंधनात आहो. आणि कितीही जरी आपण या जगातली सुखं भोगली तरी एक दिवस आपल्याला हे जग सोडावं लागणार आहे ही जाणीव नसल्यामुळे त्यांना मुक्त व्हावं असं वाटत नाही. त्यामुळे त्यांना देवाची गरजसुद्धा भासत नाही. पण जे साधक आहेत, जे मुमुक्षु आहेत, ज्यांना जाणीव आहे की आपल्याकडे कितीही असलं तरी हे सगळं नश्वर आहे आणि ईश्वरच असा एक आहे की ज्याला प्राप्त करून घेतल्यामुळं आपण सगळ्या दुःखापासून मुक्त हो. पण त्यासाठी विश्वास ठेवावा लागतो.
विश्वास न ठेवता आपण आपला प्रवास सुरू करू शकत नाही. त्या पहिले आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. म्हणून शंकराचार्य त्यांच्या विवेक चूडामणीमध्ये म्हणतात, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारयन सा श्रद्धा कथिता यद्भी यया वस्तू उपलभ्यते. ते म्हणतात की सुरुवातीला आपल्याला विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. पहिले म्हणजे शास्त्रावर श्रद्धा पाहिजे की शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते खरं आहे. कारण शास्त्र म्हणजे आपल्या ऋषींचे अनुभव आहे, भगवंताचे अनुभव आहे. आणि ह्या जगातल्या गोष्टी शास्त्र आपल्याला सांगत नाही. ज्या गोष्टी आपण बघू शकतो ते सांगण्याची काही आपल्याला गरज नाही. पण ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही पण त्यांनी अनुभवलेले आहे ते सगळे सत्य ते आपल्याला सांगतात. म्हणून पहिली गोष्ट शास्त्रावरती आपला विश्वास पाहिजे आणि आपलं जीवन शास्त्रानुरूप आपण घडवलं पाहिजे. तस्मात शास्त्रप्रमाणम तू कार्याकार्यो व्यवस्थितो. गीतेमध्ये म्हटलं आहे की ह्या जीवनामध्ये कोणतं आपलं कर्म आहे आणि कोणतं अकर्म आहे, कोणतं वाईट आहे, कोणतं चांगलं आहे, धर्म काय आहे, अधर्म काय आहे, हे शास्त्रच आपल्याला सांगतात आणि त्यानुसार आपल्याला आपलं जीवन घडवावं लागतं. तर इथे शास्त्रावरती विश्वास, गुरुवाक्यावर विश्वास. गुरुने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते खरं आहे, त्यावर आपला 100% विश्वास पाहिजे. आणि महापुरुष संश्रय शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या, म्हणजे हे सत्य आहे अनुधारयन, की गुरुवाक्याने शास्त्र हे सत्य आहे आणि ह्या गोष्टी आपण प्राप्त करून घेतल्या पाहिजे विश्वास ठेवून. त्याला म्हटलं आहे खरी खरी श्रद्धा. तर इथे आपल्याला श्रद्धा प्राप्त करून घेण्यासाठी जरी आपण शास्त्र वाचली नाही तरी आपल्यामध्ये श्रद्धा येऊ शकते. म्हणजे ईश्वरलाभ करून घेण्यासाठी काही आपल्याला खूप पांडित्य पाहिजे अशातली काही गोष्ट नाही. पांडित्याची गरज नाही पण विश्वासाची गरज आहे. आता बघा, भगवान श्री रामकृष्ण यांनी काही खूप अध्ययन केलं नाही, खूप शास्त्र वाचली नाही. इवन त्यांना ॲकॅडमिक एज्युकेशन पण खूप कमी होतं, काही 4था वर्ग असेल. त्यांनी काहीही प्राप्त केलं नाही. म्हणजे भौतिक जगात किंवा आपल्या दृष्टीनं जे आपल्याला महत्त्वाचं वाटतं ते म्हणायचे की ही विद्या शिकून करायचं काय आहे. चाल कोंबडं बांधणारी विद्या म्हणजे काय, पोट भरण्याची विद्या, दुसरं काय. तर ही विद्या शिकून काय होणार आहे. मला ती विद्या पाहिजे की ज्या विद्येमुळे माझी मुक्ती होईल. सा विद्या या विमुक्त आहे. ती खरी विद्या आहे की जी विद्या आपल्याला सगळ्या बंधनातून मुक्त करते. त्याला आपण अपराविद्या आणि पराविद्या 2 आहेत. त्यामध्ये ती पराविद्या आहे. आणि ह्या जगातलं जेवढं काही ज्ञान आहे ते सगळं अपराविद्यामध्ये येतं. म्हणजे हे ज्ञान तुम्ही कितीही प्राप्त केलं, तुमच्याकडे कितीही डिग्र्या असल्या, किती PhD असल्या, तरी ईश्वर दर्शनामध्ये याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. उलट आपला अहंकार वाढतो की मला एवढं ज्ञान आहे, मी एवढा मोठा पंडित आहे. ठाकूर म्हणायचे की ठीक आहे, पंडित असेल तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये जर विवेक आणि वैराग्य नसेल तर त्या पांडित्याचा उपयोग काय. ठाकूर गेले होते विद्यासागरांकडे. आता विद्यासागर एवढे मोठे पंडित होते पण त्यांचा देवावर विश्वास नव्हता. ठाकूरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला येऊन भेटा, पण ते काही जाऊन भेटले नाही. ते म्हणायचे की जर ईश्वर आहे आणि जर ईश्वर होता तर चंगीस खानाने इतक्या लोकांचा वध केला, इतक्या लोकांची कत्तल केली, तेव्हा देव कुठे गेला होता. म्हणजे बघा, एवढं सगळं पांडित्य असूनही हे सगळं भगवंतच चालवत आहे आणि त्याचं अस्तित्व आहेच आणि त्याच्या इच्छेनंच या जगामध्ये सगळे काही घडत आहे, यावर त्यांचा विश्वास नव्हता. एवढे मोठे पंडित होते तरी. बंकिम चटर्जी खूप मोठे पंडित होते. ठाकूरांनी विचारलं मनुष्य जीवनाचा उद्देश काय, तेव्हा ते म्हणाले उद्देश काय, खाणं पिणं आणि मजा करणं. तेव्हा ठाकूर खूप त्यांच्यावर रागावले. काय म्हणे, तुम्ही एवढे मोठे पंडित आहात पण रात्रंदिवस तुम्ही जे खाता, जे कांदे मुळे जे,
त्याचाच तुम्ही ढेकर देता. म्हणजे मनुष्य जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ हाच आहे. ते पंडितांना सांगायला पण घाबरले नाही, कारण त्यांना माहिती होतं की याला पुस्तकी ज्ञान भरपूर आहे, पण याला मनुष्य जीवनाचा उद्देशच माहिती नाही, मग उपयोग काय त्या पांडित्याचा. तेव्हा त्यासाठी काही खूप पांडित्य पाहिजे असं नाही आहे. आपल्याला जरी काही शिक्षण नसलं तरी हरकत नाही, पण विश्वास मात्र पाहिजे. भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य आपल्याला माहिती आहे की स्वामी अद्भुतानंदजी. बघा, त्यांना काहीही शिक्षण नव्हतं. एक बिहारमधल्या एका गावातला मुलगा, खूप गरीब कुटुंबातून आलेला आणि काही उच्च कुळामधला होता असं नाही आहे. ठाकूरांनी त्याला भौतिक थोडंफार नॉलेज असावा म्हणून प्रयत्न केला, पण ते पण सुद्धा तो शिकू शकला नाही. ठाकूर म्हणायचे क, तर लाटू महाराज म्हणायचे का. अरे तू कला जर का म्हणत असेल तर काला काय म्हणणार आहे, राहू दे, तुला काही शिकण्याची गरज नाही. पण बघा, जरी शिक्षण नव्हतं पण विश्वास किती होता. आपल्या लोकांना शिक्षण आहे, सगळं ज्ञान आहे, आपण शास्त्र वाचलेली आहे, आणि तरीसुद्धा आपल्यामध्ये तेवढा विश्वास नसतो. ठाकूरांचे भक्त होते रामचंद्र दत्त. आता रामचंद्र दत्त कलकत्त्यामध्ये राहायचे, डॉक्टर होते. हा मुलगा नोकरीच्या शोधामध्ये कलकत्त्याला आला आणि शेवटी रामचंद्र दत्तांच्या घरी त्याला नोकरी मिळाली घरकामाची. तो घरकाम करायचा, एकदम प्रामाणिक होता. रामचंद्र दत्त होते ठाकूरांचे भक्त. ते मधूनमधून ठाकूरांकडे जायचे, त्यांची सेवा करायचे. एक दिवस ठाकूर त्यांना म्हणाले की म्हणे, बघा, भगवंत मनुष्य कुठे आहे हे बघत नाही, तर भगवंत मनुष्याचं हृदय बघतो. त्याच्या हृदयामध्ये जर प्रेम, विश्वास, भक्ती असेल आणि तो जर भगवंतासाठी व्याकुळ होऊन रडत असेल, तर तो कुठेही असला तरी तो भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो. आता असं ठाकूरांनी रामचंद्र दत्तांना सांगितलं. रामचंद्र दत्त घरी गेले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या पत्नीला सांगितल्या की आज ठाकूर असं असं म्हणाले. आता जेव्हा हे सांगत होते पत्नीला, तेव्हा लाटू महाराजांनी ते ऐकलं. आणि लाटू महाराजांनी ऐकलं आणि दुसऱ्या दिवशीपासून लाटू महाराज कंबल ओढायचे, झोपायचे आणि रात्रभर भगवंतासाठी रडायचे. आता रामचंद्र बाबूंना वाटलं की घरची आठवण आली असेल, आईवडिलांची आठवण आली असेल, पण ती आठवण होती ईश्वर मला लाभ झाला पाहिजे. कारण ठाकूर म्हणाले की तुम्ही कुठेही असा, जर व्याकुळून भगवंतासाठी रडलात तर भगवंताचं दर्शन होईल. आणि मग काही दिवसांनी आग्रह धरला की मला ठाकूरांकडे घेऊन चला, मला त्यांना बघायचं आहे. रामचंद्रांनी खूप टाळलं, पण ते टाळू शकले नाही. एक दिवस घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर ठाकूरांनी त्याला बघितलं आणि म्हणे, राम, तुला हा मुलगा कुठे मिळाला? हा म्हणे सत्वगुणी मुलगा आहे, मला इथे कोणीतरी सेवक पाहिजे, तेव्हा याला तू इथेच ठेवून दे माझ्याजवळ, माझी सेवा करण्यासाठी. आणि बघा, लाटू महाराजांनी विश्वास ठेवला आणि शेवटी ठाकूरांनी त्याला आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. आणि तेव्हापासून तो माताजींची आणि ठाकूरांची सेवा करू लागला. आणि नुसत्या विश्वासाच्या बळावर, डायरेक्टली ऐकलं नव्हतं, ते ऐकलं होतं रामचंद्र दत्तांकडून, पण विश्वासाच्या भरोशावर लाटू महाराजांना सगळं काही प्राप्त झालं. म्हणून स्वामीजी म्हणायचे की अद्भुत लाटू महाराज इज मिरॅकल ऑफ श्री रामकृष्ण, म्हणून त्यांनी नाव दिलं अद्भुतानंद. तर एवढा त्यांचा विश्वास होता. एकदा ठाकूर त्यांना म्हणाले होते की अरे लाटू, मी कामारपुकुरला जात आहे, तिथे मी 6 महिने राहणार आहे, तर तू आता जा आणि नंतर मी आल्यावर ये. पण तो काही राजी होत नव्हता. नाही नाही म्हणे, मी इथेच राहणार. तेव्हा ठाकूर म्हणाले की ठीक आहे, मी राहतो इथेच. असं म्हणून ठाकूर गेले आणि काही दिवसानंतर लाटू आला. आता ठाकूर तर नाही, पण तो मला की ठाकूर तर म्हणाले होते की मी इथेच राहणार, तू काय काळजी करू नको. पुजारी तिथे होता मंदिरामध्ये, त्यांनी सांगितली, समजूत घातली
की अरे नाही, ते इथे नाही, ते गेले कामारपुकूरला. पण नाही, ठाकूर मला म्हणाले होते की मी इथेच राहणार, असं कसं होऊ शकते. तो लाटू महाराज गेले गंगा किनारी आणि खूप जोरजोरात प्रार्थना करू लागले की तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात. आता पुजाऱ्याने सांगितलं होतं की नाही, पण हात म्हणाला की ठाकूर म्हणाला होते की मी इथेच राहतो, मी नेहमीच इथे राहतो. तेव्हा लाटू महाराजांनी जेव्हा खूप व्याकुळून प्रार्थना केली तेव्हा ठाकूरांनी त्याला दर्शन दिलं आणि लाटू महाराजांनी साष्टांग प्रणाम केला. आणि जेव्हा लाटू परत निघाला तेव्हा पुजारी बघत होता. तो पुजारी म्हणतो, अरे लाटू, मी बघितलं तू साष्टांग प्रणाम करत आहे, कुणाला केला? म्हणे का? ठाकूरांना केला. अरे ते तर नाही, कोण म्हणाले ते नाही म्हणून, मी त्यांना बघितलं. म्हणजे विश्वासाच्या बळावर बघा मनुष्य कसा भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो. लाटू महाराजांना काही तेवढं शिक्षण नव्हतं, तरी पण विश्वास होता की ठाकूर आहे आणि आपण जर प्रयत्न केला तर आपण त्यांना बघू शकतो. म्हणून त्यांनी तिथे गंगा किनारी ठाकूरांना बघितलं. तर हे असते विश्वासाचं सामर्थ्य. जर खरोखर आपल्यामध्ये भगवंताविषयी विश्वास असेल तर आपण कोणतं काम करत आहोत, आपण कुठे आहोत, आपण काय करतो, याला काही विशेष महत्त्व नाही. भगवंत आपलं हृदय बघत असतात. खरोखर हृदयामध्ये ईश्वराला लाभ करून घेण्याची आंतरिक इच्छा असेल तर ते नक्कीच आपल्याला प्राप्त होणार. स्वामी योगानंदजी महाराज, त्यांच्या मनामध्ये खूप संशय असायचे, त्यांचा काही विश्वास बसेना. तिथे एक हठयोगी आलेला होता. त्या हठयोगाकडे एक दिवस योगीन महाराज जाऊन उभे राहिले आणि सगळे ते आसनं शिकवायचे, सगळे बघू लागले. तेव्हा ठाकूरांनी लांबवरून बघितलं, योगीन तिथे आहे. त्याचा हात धरून त्याला घेऊन आले. अरे म्हणे, योगीन तिथे तू काय करतो? नाही नाही म्हणे, ते तो हठयोगी आला आहे तर मला काही आसनं शिकायची. अरे म्हणे, तुला काही ते आसनं वगैरे शिकायची गरज नाही. तू जर हे सगळं करत राहिला तर तुझं मन जास्तच शरीरावर आसक्त होईल, तुझी देहबुद्धी वाढेल आणि भगवंताकडे काही मन जाणार नाही. तिथे काही जाऊ नको म्हणे. आता योगीन महाराजांच्या मनामध्ये नेहमीच संशय. आता ठाकूरांना काही हे आसनं वगैरे येत नाही, त्यांना वाटतं की आपला शिष्य तिकडे जाईल म्हणून ठाकूर कदाचित असं म्हणत असेल. दुसऱ्या वेळेस पुन्हा गेला योगीन, जाऊन उभा राहिला. तेव्हा ठाकूरांनी पुन्हा बघितलं आणि हात धरून घेऊन आला आणि म्हटलं, अरे तुला म्हटलं जाऊ नको. ते म्हणाले की माझ्या मनामध्ये कामवासना खूप आहे, म्हणून मला वाटते की काही योगासना शिकलं म्हणजे मला कंट्रोल करता येईल. तेव्हा ठाकूर म्हणाले, अरे हरीचं नाव घे, हरीचं नाव घे, सगळं काही बरोबर होईल. सुरुवातीला तर योगींचा विश्वास बसला नाही. ठाकूर काहीतरी सांगतात, पण काही दिवसानंतर त्यांना वाटलं की जर म्हणतच आहे ठाकूर तर करून बघायला काय हरकत आहे. आणि त्यांनी भगवंताच्या नावाचा जप सुरू केला आणि काही महिन्यामध्येच त्यांच्या मनामधून कामवासना पूर्णपणे निघून गेली. तेव्हा ते म्हणाले की ठाकूरांनी जे म्हटलं त्यावर माझा सुरुवातीला विश्वास नव्हता. मला वाटतं की हे काहीतरी सांगत आहे, पण मी स्वतः करून बघितलं आणि त्यामध्ये मला यश मिळालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामधले विकार कमी करतात, पण आपला विश्वास पाहिजे. जर विश्वास असेल तर सगळं काही शक्य आहे. आता बघा, स्वामीजींचे शिष्य होते स्वामी कल्याणानंद. कल्याण महाराज, स्वामीजींकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतलेली होती. संन्यास झाल्यानंतर स्वामीजी म्हणाले की कल्याण, मी तुला जर एक काम सांगितले तर तू करशील का? तेव्हा कल्याण महाराज म्हणाले की मी माझं संपूर्ण जीवन तुमच्या चरणी समर्पित केलेलं आहे. तुम्ही मला जे सांगाल ते मी करायला तयार आहे, काहीही सांगा. तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी जेव्हा भारत भ्रमण करत होतो, हिमालयात मी बघितलं की अनेक साधू आहेत, अनेक आदिवासी आहे, अनेक गरीब लोक आहेत, पण त्यांना औषध उपचाराची काहीही सुविधा नाही. त्यामुळे आजार झाले की बिचारे तसेच मरतात तिथे. तर म्हणे तू तिथे जाऊन ह्या लोकांची सेवा करू शकशील का?
एखादी छोटीशी झोपडी बांधून त्यांना औषधं वगैरे देऊ शकशील का? तेव्हा कल्याण महाराज म्हणाले की हो, मी नक्की जाईल. आणि स्वामीजींनी आशीर्वाद दिला की म्हणे माझं काम केल्यामुळे तू परमहंस होशील, यू विल बी ए परमहंस. जे आपल्याला वाटतं की काम केल्यामुळे काही आपली मुक्ती होत नाही. बरेचदा आपल्यामध्ये हा संशय असतो की जे नुसतं काम 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 काय आहे. पण स्वामीजी म्हणाले की हे माझं काम केल्यामुळेच तुला मुक्ती लाभेल, तू परमहंस होशील. आणि कल्याण महाराज गेले. तिथे त्यांनी एक झोपडी बांधली आणि स्वामीजी म्हणाले होते की फॉरगेट बेंगॉल, आता बंगालला विसरून जा. आणि तिथे झोपडी बांधली आणि त्यांनी गरिबांची सेवा सुरू केली. नंतर त्यांना जाऊन स्वामी निश्चयानंदजी पण भेटले. दोघांनी मिळून मग त्यांनी सेवा केली. पण हे कार्य त्यांनी अनेक वर्ष चालवलं. ऋषिकेशला म्हणजे कणखलला आणि कणखलवरून ऋषिकेशला पैदल जाऊन तेवढं अंतर निश्चयानंदजी महाराज सेवा करायचे. त्या दोघांनी रोगी नारायणांची सेवा करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. कारण गुरुने सांगितलं होतं, इवन निश्चय महाराजांना पण सांगितलं, म्हणजे निश्चय तू काम केल्याशिवाय राहू नको, लोकांचं फुकटचं अन्न खाऊ नको, तुझ्याकडून काही होत नसेल तर कमीत कमी लोकांना पाणी वाटप तरी करत जा, हे स्वामीजींनी सांगितलं होतं. आणि जेव्हा निश्चय महाराज जाऊन कल्याण महाराजांना भेटले तेव्हा त्यांचे गुरुबंधू होते, दोघेही स्वामीजींचे शिष्य होते. त्या दोघांनी मिळून ही सेवा सुरू केली आणि आयुष्यभर हे सेवेचं व्रत त्यांनी चालवलं. आणि त्यांच्या परिश्रमामुळे आज आपण बघतो की कणखलला एक मोठं हॉस्पिटल झालेलं आहे. तिथे आता सगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहे. म्हणजे विश्वासाच्या बळावर मनुष्य कसा आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेतो. गुरु जे सांगेल ते, शास्त्रच्य गुरुवाक्यस्य, गुरुने सांगितलेल्या शब्दावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे. जर विश्वास असेल तर सगळं काही शक्य आहे. पण जर आपण संशय घेतला, संशयात्मा विनश्यती, तर आपला विनाश होतो. म्हणजे गुरुने सांगितलं पण काहीच होत नाही. बघा, विश्वास तर पाहिजे, पण विश्वासासोबतच चिकाटी पण पाहिजे. कारण आपल्याला वाटते की विश्वास आहे, आम्ही 5 वर्ष झाले करून राहिलो, पण अजून काहीच झालं नाही. मग पुन्हा आपल्या मनामध्ये संशय यायला सुरुवात होते की 5 वर्ष आम्ही हे सगळं करत आहोत, गुरुनी सांगितल्याप्रमाणे सगळं करत आहोत, आणि तरीसुद्धा काहीच बदल घडला नाही. आणि मनामध्ये संशय यायला लागतो. आणि मग आपल्याला वाटते की नाही, आपल्या गुरुने दिलेला मंत्र काही तेवढा पॉवरफुल नाही, आपण एखादा दुसरा गुरु बघितला पाहिजे. बरेच लोक तसे करतात. हा गुरु, नंतर दुसरा गुरु, तिसरा गुरु, इथे नाही काही मिळालं दुसरीकडे काहीतरी मिळेल, तिसरीकडे काहीतरी मिळेल. हे असं करत गेल्यानं काही होणार नाही. श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्हाला जर विहीर खोदायची असेल तर एका ठिकाणी 10 फूट, दुसऱ्या ठिकाणी 10 फूट, तिसऱ्या ठिकाणी 10 फूट, इथे काय इथे मुरम लागला, तिथे काय तिथे वाळू लागली, असं तुम्ही 10 ठिकाणी खोदलात तरी पाणी लागणार नाही. तुम्हाला एका ठिकाणी 100 फूट खोदावं लागेल, तेव्हा पाणी मिळेल. म्हणजे आपण दीक्षा घेतलेली आहे, आपला विश्वास आहे, पण आपली निष्ठा पण पाहिजे की नाही, मला जे मिळालं आहे ते 100% माझ्या कल्याणासाठी आहे आणि हाच माझा मार्ग माझ्या गुरूंनी माझ्यासाठी ठीक करून दिलेला आहे. आणि काही प्राप्त हो अगर न हो, मी करत राहणार. तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. म्हणजे साधना केल्यामुळे काहीतरी मिळालं पाहिजे. आता लोकांना काहीतरी चमत्कार पाहिजे, आणि चमत्कार झाले की त्यांना नमस्कार करतात. आता चमत्कार करणारे गुरु भरपूर आहे, पण इथे आध्यात्मिक जीवनामध्ये तेवढं सोपं नाही आहे. आता आपण यूट्यूबवर एवढं बघतो, 8 दिवसामध्ये तुमची कुंडलिनी जागृत करून दिल्या जाईल. आता 8 दिवसामध्ये कुंडलिनी जागृत होते का? आणि झाली तरी तिच्या रिॲक्शन किती होणार, आपण सहन करू शकू का? तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आध्यात्मिक जीवनामध्ये जर कोणती असेल तर ती म्हणजे मनाची पवित्रता. मन पवित्र झालं तर आपोआप सगळं काही होतं. पण मन पवित्र न करता 7 दिवसामध्ये, आता आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला त्याची 5 वर्षामध्ये एवढी प्रगती झाली, आता माझी का नाही प्रगती झाली? आता ह्या गोष्टी आपण वरवर बघून चालत नाही.
समजा जमिनीमध्ये तुम्ही विहीर खोदायला सुरुवात केली, तुम्ही समजा 20 फूट खोदली आणि तिथे काळा दगड लागला. आता तो काळा दगड लागला तर तुम्हाला अजून तो दगड पूर्ण खोदावा लागेल, त्याला बराच वेळ लागेल. दुसऱ्यानं खोदायला सुरुवात केली, त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याला एकदम मुरम लागला आणि तिथे त्याला पाणी मिळालं. 50 फुटावरच पाणी आहे. पण याला 25 फुटावर दगड लागला, याला पुन्हा 25 फूट खाली जावं लागेल, दगड फोडावा लागेल, पुन्हा जावं लागेल खाली, तेव्हा 100 फुटावर पाणी मिळेल. त्याप्रमाणे आपले सगळ्यांचे संस्कार वेगवेगळे आहे. ज्याचे संस्कार चांगले आहे, जो सत्वगुणी आहे, चांगले संस्कार गुण जन्माला आलेला आहे, त्याचं 5 वर्षामध्ये होऊन जाईल, कारण तो रेडी आहे. तो त्यानं मागच्या जन्मामध्ये बरंच काही केलेलं आहे आणि आपण आत्ता सुरुवात केली आहे. आपले संस्कार तेवढे चांगले नाही, आपल्या मनामध्ये विकार खूप आहे. कदाचित आपल्याला 10 वर्ष लागतील. म्हणून आपण इतरांशी तुलना करू नये की मी 10 वर्षापासून प्रयत्न करतो आहे, काही होत नाही आणि त्याचं 5 वर्षामध्ये कसं काय होऊन गेलं. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये आपण कधीही आपली कुणाशी तुलना करू नये, कारण प्रत्येक साधकाचं मन वेगवेगळं असते. कोण कोणत्या पातळीवर आहे हे आपल्याला कळत नाही, हे भगवंताला कळतं. तेव्हा आपण उगीचच अपेक्षा करू नये. म्हणून तिथे चिकाटीनं आपण करत राहिलं पाहिजे. हनुमानजी म्हणतात ना की माझी रामावरती निष्ठा आहे, मी रामालाच धरून राहील. श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मने तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. मला माहिती आहे की विष्णू आणि राम एकच आहे, राम म्हणजे विष्णूचा अवतारच आहे, पण माझे सर्वस्व रामच आहे. कमललोचन म्हणजे मी रामाचंच नामरूप घेणार आहे, मी रामाचाच आश्रय घेणार आहे. तशी आपली एकनिष्ठा पाहिजे की मी रामकृष्णांचा भक्त आहे. मला काही प्राप्त हो की न हो, मी काही रामकृष्णांना सोडणार नाही. मला काही मिळालं नाही तरी हरकत नाही, पण माझी निष्ठा श्री रामकृष्णांवरच आहे. म्हणजे असं नाही की आपण दुसऱ्याचा द्वेष करतो, आपण सगळ्यांचा सन्मान करतो, पण आपला आदर्श काय असतो आपला, आपण त्याला म्हणतो की इष्टदेवता, याला इष्ट म्हणतात, की माझं इष्ट श्री रामकृष्ण आहे. श्री रामकृष्ण म्हणायचे की घरी पत्नी आणि पती असतो. आता घरी दीर आहे, नणद आहे, सासू आहे, सासरे आहे, हे सगळे आहे. ह्या सगळ्यांवरती प्रेम करते, पण हे सगळे नाते जोडलेले आहे पतीमुळे. लग्न झाल्यामुळे हे सगळे इतर नाते जोडलेले आहे. ती सगळ्यांशी प्रेम करते, पण पतीशी तिचं प्रेम एकनिष्ठ असते, ते वेगळंच असते. तसं सगळ्या देवदेवतांशी तुमचा संबंध आहे, तुमचं प्रेम आहे, पण तुमच्या इष्टाच्या माध्यमातून ते आहे. म्हणजे तुम्ही जर भगवान श्री रामकृष्णांवर निष्ठा ठेवली तर मग त्यांच्यामध्येच तुम्ही सगळं काही बघू शकाल, कारण सर्व देव देवी स्वरूपाय आहे. मथुरबाबूने त्यांच्यामध्येच काली बघितली, शिव बघितला. गोपालमाने त्यांच्यामध्येच कृष्ण बघितला. रामचंद्र दत्तांनी कृष्ण बघितला. भैरवी ब्राह्मणींनी रामचंद्रांना बघितलं. म्हणजे भगवान श्री रामकृष्णामध्येच सगळे देवदेवता आहे. त्यांना त्यांचं पूजन करणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यांचा लाभ करून घेणं म्हणजे सगळंच काही लाभ करून घेतल्यासारखं आहे. कारण शेवटी परब्रह्म आहे आणि परब्रह्म तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतंही रूप धारण करू शकते. आता भगवान श्रीरामकृष्णांनी किती वेगवेगळी रूपं धारण केली. एका ख्रिश्चन भक्ताला त्यांनी येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये दर्शन दिलं. म्हणजे त्यांना काहीही शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही. ज्या रूपामध्ये तुम्ही उपासना कराल त्या रूपामध्ये ते तुम्हाला दर्शन देऊ शकते आणि त्यांनी दिलं त्यांच्या भक्तांना त्यांच्या विश्वासाप्रमाणे. तेव्हा हा आपला दृढ विश्वास पाहिजे की भगवान श्री रामकृष्णांना जर आपण धरून राहिलो तर आपल्याला सगळं काही मिळेल, आणि जरी नाही मिळालं तरी मी माझी निष्ठा सोडणार नाही. ठीक आहे, भगवंताला माहिती आहे मी म्हटलं की त्यांचं दर्शन झालं पाहिजे म्हणून काही होणार नाही. कोणतीही गोष्ट वेळ आल्याशिवाय होत नाही आणि भगवंताला माहिती आहे आपली वेळ कधी येणार आहे. त्यामुळे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये कधीही उतावीळ होऊ नये की का झालं नाही, का होत नाही. चिकाटीपूर्वक निष्ठापूर्वक आपले प्रयत्न करत राहायचे.
एक ना एक दिवस तरी आपल्याला यश मिळेलच, ही आशा कधी सोडायची नाही. आणि ठीक आहे, एका जन्मात झालं नाही तरी काही वाया जात नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जे काही प्राप्त करतो ते आपल्यासोबतच जातं. ह्या जगामधल्या भौतिक गोष्टी इथेच राहून जातात, त्या आपण घेऊन जाऊ शकत नाही. पण आपले जे संस्कार आहे ते आपल्या मनामध्ये असतात आणि हे सूक्ष्म मन आपण घेऊन जात असतो. त्यामध्ये चांगले वाईट सगळे संस्कार आपल्यासोबतच असतात. तेव्हा ते घेऊनच आपण हे जग सोडत असतो. आणि या जन्मामध्ये जरी आपल्याला काही फायदा झाला नाही तरी पुढच्या जन्मात आपण पुन्हा आपला प्रवास सुरू करतो आणि आपल्याला ह्या जन्मापेक्षा चांगला जन्म मिळतो. गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे, योगिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट अभिजायते. ज्यांना या जन्मामध्ये ईश्वरलाभ झाला नाही पण त्यांनी साधना केलेली आहे, पण त्यांचे संस्कार तेवढे चांगले नव्हते, तर पुढच्या जन्मात ते एकतर श्रीमंताच्या घरी जन्म घेतील किंवा एखाद्या योग्याच्या घरी जन्म घेईल. श्रीमताम योगिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्ट अभिजाय, त्याने तिथून ते पुन्हा त्यांचा पुढचा प्रवास सुरू करतील. म्हणजे आपण केलेले सगळे काही प्रयत्न वाया गेले असं आपण कधीही समजू नये. आपण जे काही केलेलं आहे ते आपल्यासोबत जाणारच आहे आणि आता आपली अधोगती कधीही होणार नाही, आपली ऊर्ध्वगतीच होईल. नमे भक्त प्रणश्यती. आपण एकदा भगवंताचा आधार घेतल्यानंतर आपला कधीच विनाश होऊ शकत नाही, आपली कधीच अधोगती होऊ शकत नाही. तेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये निराश होण्याचं काही कारण नाही. काही मिळालं नाही म्हणून निराश व्हायचं काही आपल्याला कारण नाही. कारण हा प्रवास लांबचा आहे. आपण उतावीळ होऊन काही होत नाही. लवकर झालं पाहिजे असं होत नाही. आपली कॅपॅसिटी आपण बघितली पाहिजे, आपली किती क्षमता आहे आणि त्यानुसार आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण खूप जास्त करण्याचा प्रयत्न केला तर रिॲक्शन पण होऊ शकतात, शरीरावर त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात, काही लोकांचे डोके बिघडतात. म्हणून आपली केवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच करायचं, पण मात्र निष्ठापूर्वक नियमितपणे करत राहायचं. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. पतंजलीने म्हटलं आहे की सतो दीर्घकाळ, आपल्याला दीर्घकाळ करायचं आहे, अनेक वर्ष साधना करायची आहे. नैरंतर्य म्हणजे निरंतर करायची आहे. असं नाही बाबा की 6 महिने केली आणि पुन्हा 6 महिने सोडून दिली आणि पुन्हा 6 महिने केली, अशी नाही. तर दररोज करायचीच आहे. तब्येत चांगली असो की नसो, सकाळी संध्याकाळी बसायचंच आहे. जास्त बसणं होत नसेल तर 15 मिनटं तरी बसायचं आहे, पण निष्ठापूर्वक साधना करायचीच आहे. मग मनाची अवस्था कशीही असो, नाही आज माझं मन फार चंचल आहे किंवा आज जरा सुस्ती वाटते, थोडं झोपून घेऊ, हे सगळं काही चालणार नाही. जे शरीर आणि मन कसंही असो, आपल्या साधनेमध्ये कुठेही खंड पडू द्यायचा नाही. सतो दीर्घकाल नैरंतर्य आणि सत्कारा सेवितो, श्रद्धापूर्वक करायचं. नाहीतर आता गुरुनी सांगितलं कसं तरी एक काम संपून टाकायचं, 108 वेळा जप करून एक काम मोकळं झालं, असं नाही. श्रद्धापूर्वक करा. म्हणजे तिथे श्रद्धा नसेल तर ते यंत्रवत होईल आणि यंत्रवत झालं की ते मेकॅनिकल झालं की मग तेवढे काही रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. आंतरिकतेनं करा, प्रेमपूर्वक करा, म्हणजे मग त्याचे परिणाम तुम्हाला लवकर मिळतील. म्हणजेच काय होईल, तुमचं मन लवकर एकाग्र होईल. आणि तुम्ही जे श्रद्धापूर्वक केलं, एकाग्र मनानं केलं तर तुम्हाला परिणाम पण लवकर मिळतील. तर इथे तेव्हा कुठे तुमच्या मनाची स्थिरता होईल. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, मग तुम्हाला दृढभूमी प्राप्त होईल. तर इथे सगळेच आपल्याला सांगतात की पहिले आपल्याला सुरू करायचं आहे विश्वासापासून. गुरुवाक्यावर विश्वास, भगवंताच्या शब्दांवर विश्वास, वचनामृत जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे, खरं आहे आणि जर आपण प्रयत्न केले तर ते आपल्याला यश मिळू शकते असा विश्वास पाहिजे. आणि त्यानुसार मग आपली साधना सुरू करायला पाहिजे आणि साधनेमध्ये चिकाटी पाहिजे, निष्ठा पाहिजे, निष्ठापूर्वक करायला पाहिजे. तर आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे संत, महापुरुष, महात्मे आपल्याला हेच सांगत असतात की ईश्वर आहे, तुम्ही माना अगर नका मानू, काहीही फरक पडत नाही. तुम्ही नाही मानल्यामुळे काही ईश्वर नाही असं नाही आहे. आता गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीमध्ये आहेच, हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. तुम्ही म्हटलं की नाही मी ते काही मानत नाही, विज्ञानाचं वगैरे काही शक्ती वगैरे नाही, आणि तुम्ही 4 मजल्यावरून जर उडी मारली
तर तुमचे पाय मोडणारच आहे ना. तुम्ही विश्वास नाही ठेवला आणि उडी मारली तर ते परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार आहे. आता ईश्वर तुम्ही म्हटलं की आहे आणि म्हटलं की नाही आहे, तरी ईश्वरामध्ये काही फरक पडतो का? तो आहे तसाच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, कारण त्याचं अस्तित्व आहेच. आपल्या नाकारण्यावर काही त्याचं अस्तित्व नाकारलं जात नाही. तो सनातन आहे. हे सगळे सनातन सत्य आहे. ते जसे आहे तसेच राहणार आहे. आपण विश्वास ठेवू अगर न ठेवू यामुळे त्यावर काहीही फरक पडत नाही. पुनर्जन्म आहे, कर्मवाद आहे, आपण जसे कर्म केले तसे फळं मिळणारच आहे. तेव्हा ईश्वराचं अस्तित्व आहे, आत्म्याचं अस्तित्व आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? सनातन आहे. त्या कोणीही बदलू शकत नाही. हे सनातन सत्य आहे. हे कायमचं राहणार आहे. हे आपल्या विश्वास ठेवण्यावर आणि न ठेवण्यावर अवलंबून नाही. ते आहेच आणि ते राहणारच आहे. तर विश्वास न ठेवण्यापेक्षा विश्वास ठेवला तर आपला फायदाच होणार आहे. मग आपण विश्वास ठेवून प्रयत्न करून का नाही बघायचं? कमीत कमी प्रयत्न करून तर बघा. प्रयत्न केल्यानंतर मग तुम्हाला नाही मिळालं का तर मग तुम्ही म्हणू शकता. पण लोक काहीही न करता ह्या सगळ्या गोष्टी मी काही मानत नाही म्हटलं, कारण हे सुद्धा एक आध्यात्मिक विज्ञानच आहे. हे सायंटिफिक आहे आणि त्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला करायला सांगितलं आहे त्या प्रकारे केलं तर रिझल्ट आपल्याला नक्कीच मिळणार आहे. राजयोगामध्ये स्वामीजी म्हणतात की तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला रिझल्ट नक्की मिळतील. दूरदर्शन, दूरश्रवण हे सगळे अनुभव तुम्हाला येतील. पण तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही प्रयोग तर करायला पाहिजे. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे तर प्रयत्न तर करायला पाहिजे. तर इथे हे जे काही सगळं सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये ते सगळं सत्य आहे. गुरुने सांगितलं आहे ते सत्य आहे. विश्वास ठेवून चिकाटीपूर्वक प्रयत्न करत जायचं. फळाची अपेक्षा ठेवायची नाही आणि एक दिवस आपल्याला आपल्या जीवनामध्ये फरक दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण हा फरक फार हळूहळू होत असतो. एकदम काही दिसत नाही की मनुष्य खूप बदलून गेलेला आहे, पण हा आंतरिक चेंज आहे. तुमच्या मनाचा बदल आहे. आता मन बदलायला वेळ लागते, कारण सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप काही आपले संस्कार पडलेले आहेत. ते सगळे साफ करावे लागतात. तर स्वाभाविकपणेच ते करायला वेळ लागतो आणि जेवढी आपली साधनेची तीव्रता असेल तेवढ्या लवकर ते नष्ट होतील. आता आपण जर साधना खूप स्लो स्पीडनी केली तर वेळ लागेल. तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, तुम्ही बसनी जाऊ शकता, तुम्ही ट्रेननी जाऊ शकता, तुम्ही विमानाने जाऊ शकता. तुम्ही विमानाने गेला तर 2 घंट्यात पोहोचाल. तुम्ही गाडीने गेला तर 24 घंटे लागतील. आता तुम्ही जर समजा 8 घंटे 10 घंटे साधना केली तर तुम्ही लवकर तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही दररोजची 1 घंटाच केली तर तुम्हाला वेळ लागेल. आणि समर्थ रामदास स्वामीजी म्हणतात की तुम्हाला रामाचं दर्शन 100% होईल, पण तुम्हाला 13 कोटी जप करावा लागेल. करा 13 कोटी. आता किती वर्ष लागणार आहे ते तुम्हीच ठरवा. त्या 13 कोटी किती वर्षामध्ये करायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. त्या 13 कोटी जप तुम्ही 10 वर्षातही संपू शकता आणि 20 वर्षातही संपू शकता आणि आयुष्यभरही तुम्ही संपू शकत नाही. त्या 13 कोटी जप म्हणजे सोपं नाही आहे. दररोजचा 20,000 तरी वेळा जप करावा लागेल. तेव्हा कुठे 15-20 वर्षामध्ये तुम्हाला ईश्वर लाभ होईल. पण तेवढं आपल्यामध्ये सामर्थ्य आहे का? नाही आहे. मग ठीक आहे, ह्या जन्मात 10 कोटी झाला, पुढच्या जन्मात बाकीचा होईल. पण होईल मात्र नक्कीच. काही वाया जाणार, तुम्ही केलेलं काही वाया जाणार नाही. ते तुमच्या कामामध्ये नक्कीच येणार आहे. तर ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला श्री रामकृष्ण, शारदा देवी, विवेकानंद सांगत असतात आणि आपण त्या प्रकारे आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करायचा आणि यश अपयश भगवंताच्या हाती सोडून द्यायचं. शरणागत होऊन पडून राहायचं आणि आपल्याकडून जेवढे प्रयत्न होईल तेवढे करायचे आणि शेवटी म्हणायचे की भगवंता, माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी केलं, आता सगळी तुझी इच्छा, रामेर इच्छा. आता काय करायचं आहे ते तू कर. आता मी थकलेलो आहे. प्रयत्न करून थकल्यानंतर मग खरी खरी शरणागती येते. मग आपल्याला कळतं की प्रयत्न करून काही होत नाही, भगवंताची कृपा पण पाहिजे. भगवंताची कृपा असेल, आपले प्रयत्न असेल तरच यश मिळतं. आता अहंकार असेल विश्वामित्रासारखा तर बरेच अडथळे येतात मार्गामध्ये आणि पतन पण होते. पण शेवटी जेव्हा सरेंडर येतं की मी माझे प्रयत्न केले, आता भगवंता तुझी जशी इच्छा तसं तू कर. भगवंताच्या हाती आपण जर स्वतःला सोपवून दिलं तर त्याला जे योग्य वाटते ते आपल्याशी करेल. त्याची आपल्याला काळजी नाही, तो नक्की आपलं कल्याणच करणार आहे.
कारण भगवंताचं तेच काम आहे. भक्ताचं कल्याण करणं हेच भगवंताचं कर्तव्य आहे. तेव्हा आज आपण थोडक्यात काही उपदेश बघितले. आजची माझी वेळ संपलेली आहे. तेव्हा आज मी इथेच माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.